श्री सरोज पांडे, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य प्रकाशजी, हंसराजजी, आपल्या पक्षाचे सर्व महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेतागण, महाराष्ट्र सरकारमधील सर्व सन्मान्य मंत्रीगण आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीची बैठक कमीत कमी वर्षातून 4दा होत असते. मला आज या बैठकीला आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आठवली की ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळी 1980 साली मी पहिल्यांदा पुण्यामध्ये राज्य कार्यकारिणीच्या बैठकीकरता आलो होतो. त्यावेळी अरविंद लेले आपले अध्यक्ष होते. अण्णा जोशी आणि अरविंद लेले इथले दोन स्थानिक आपले जुने कार्यकर्ते. आणि ही बैठक जेव्हा झाली तेव्हा स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर त्यांच्याबरोबर मी नागपूरहून आलो होतो आणि महाराष्ट्र एक्सप्रेसने सकाळी उतरलो. माझ्या आयुष्यात हा प्रसंग मी कधीच विसरत नाही. अनेक वेळा मी हे सांगितलेला आहे. मानकरांबरोबर काही प्रचार साहित्य होतं. त्यामुळे मानकरांच्या बरोबर ते सगळं साहित्य खांद्यावर ठेवून 2 बॅग हातात घेऊन आणि त्यावेळी मी आणि मानकर चालत चालत पुणे स्टेशनच्या बाजूला पहिल्या प्लॅटफॉर्मवरून दरवाजाकडे येत असताना माझ्या मागून मला मोठा आवाज आला. आवाज कोणाचा म्हणून मागे वळून पाहिलं तर बरेच पोलीस होते. त्यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर श्रीकांत जिचकार हे त्याच गाडीने उतरले होते आणि ते मला मागे बघून त्यांनी आवाज दिला होता. माझ्या खांद्यावरचं सामान आणि हातात असणारं सामान बघून त्यांना वाईट वाटलं. त्यावेळी नागपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थी नेता म्हणून ते आणि मी आम्ही विरोधी जरी असलो तरी आमच्या दोघांचे व्यक्तिगत संबंध खूप उत्तम होते. त्यांनी ताबडतोब आपल्या बरोबर असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं की यांचं सामान तुम्ही पकडा. तर मी सांगितलं, डॉक्टर साहेब काही चिंता करू नका, हे सामान पक्षाचं आहे. आणि मला त्यांनी जवळून म्हटलं, नितीन, मी खूप वेळा तुला सांगितलं पण तू माझं ऐकत नाही. म्हणजे डॉक्टर साहेब काय झालं? त्यावेळेला तू खूप चांगला आहेस, चांगला नेता आहेस, तुला खूप उज्ज्वल भविष्य आहे, पण तू ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला मात्र भविष्य नाही आहे आणि त्यामुळे तू चुकीच्या मार्गावर चाललायस. तू काँग्रेसमध्ये ये आणि खरोखर तुला खूप चांगलं नेतृत्व मिळेल, तुझा चांगला फायदा होईल, तुझ्या जीवनात काही करू. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझ्या विचारावर आणि माझ्या संघटनेवर माझी श्रद्धा आहे. जरी माझं भविष्य उज्ज्वल नसेल आणि चांगलं नसेल तरी मी याच संघटनेत काम करीन. आणि डॉक्टर साहेब नाराज होऊ नका, वेळ प्रसंगी जर मी निराश झालो तर मी विहिरीत उडी मारून जीव देईन, पण मी काँग्रेसमध्ये कधी प्रवेश करणार नाही. त्यांनी नाद सोडून दिला आणि नंतर मी ऑटो रिक्षात बसलो. त्यावेळी आपले तळेगाव जिल्ह्यातले फार मोठं परिवारातलं घराणं आहे, शहा होते ते 2, कांचनबाई शहा, त्यांच्या घरी मी आणि मानकर गेलो होतो. त्याच्यानंतर जात असताना ऑटो रिक्षात बसल्यावर या स्टेशन समोरची भिंत आता काळ्या रंगाची आहे काय मला आठवत नाही, पण त्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं. बहुतेक त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशजी आठवल, व्यंकटेश माडगुळकर, कोणी गदी माडगुळकरांचे चिरंजीव उभे होते त्यावेळी, श्रीधर माडगुळकर. आणि त्या काळ्या भिंतीवर लिहिलं होतं, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. ते वाक्य आणि तो प्रसंग. आणि आज जेव्हा मी कार्यकारिणीच्या बैठकीत आलो त्यावेळी मला एवढा आनंद झाला की किती मंत्री आहेत, किती खासदार आहेत, किती आमदार आहेत, मुख्यमंत्री आपले आहेत, केंद्रीय मंत्री आपले आहेत, पोलीसवाले मागे आहेत,
क्षणभर वाटतं आपण कुठून होतो आणि कुठे येऊन पोहोचलो. पण गीत चांगलं निवडलं होतं की ध्येयाचे भान असू द्या. ही सगळी परिस्थिती जी आहे ही बदलू शकते. मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होऊ शकतो, केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री होऊ शकतो, खासदार माजी खासदार होऊ शकतो, आमदार माजी आमदार बनू शकतो. पण कार्यकर्ता कधी माजी कार्यकर्ता बनू शकत नाही. तो आयुष्यभर कार्यकर्ता असतो. अहो, आपल्या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर कार्यकर्ता आहे. ध्येयवादी कार्यकर्ता ही आपल्या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती आहे. आणि या कार्यकर्ते 88 लाख आईपीओ एप्लीकेशंस आ चुके हैं. आपका कब आ रहा है? ग्रो पर अप्लाई करो. ये कार्यकर्त्यांनी अनेक संकट भोगलेली आहेत. ज्यावेळी सत्ता आपल्यापासून अनेक मैल दूर होती, त्यावेळी उपहास होता, अपमान होता, सन्मान नव्हती, प्रतिष्ठा नव्हती, सत्ता नव्हती. विनोदाचा विषय आपली पार्टी आणि आपले कार्यकर्ते आणि नेते होते. पण त्याही काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपल्या कार्यकर्त्यांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आपला विचार जिवंत ठेवला, आपली संघटना जिवंत ठेवली. आणि त्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच माझ्यासारखे, देवेंद्रजी सारखे तरुण माणसं, ज्यांना आमच्या जीवनामध्ये कुठेतरी सत्तेच्या शिखरावर बसण्याची संधी मिळाली. एकाने चांगलं सांगितलेलं आहे मराठी साहित्यिकांनी की कुठलाही इतिहास हा लोडावर टेकून अत्तर आणि गुलाब पाण्याच्या सुगंधात मद्याचा घोट घेऊन आनंदात लिहिला जात नाही, तर इतिहास हा रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या आणि परिश्रमाच्या थेंबाने लिहिला जातो. आणि म्हणून आपल्या पक्षाचा इतिहास त्या लाखो कार्यकर्त्यांच्या समर्पणातून निर्माण झालेला इतिहास आहे. आणि या इतिहासाच्या मागचं ध्येय जर काही असेल तर राष्ट्रवाद आणि राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास हे त्याचं ध्येय आहे. हम दो चार रहे न रहे पर तेरा वैभव अमर रहे मा, असं म्हणत अनेक वेड्या कार्यकर्त्यांनी गरिबीच्या दुःखात आपलं आयुष्य काढलं, संकटात आयुष्य काढलं. आता या ठिकाणी चंद्रकांत दादांचा उल्लेख करत, त्या काळामध्ये त्यांच्या जीवनाची सुरुवात कशी झाली आणि विद्यार्थी परिषदेच्या संबंधात आल्यानंतर त्यांनी संघटनेमध्ये त्यांच्यावर जबाबदाऱ्या कशा पडल्या आणि आयुष्यभर एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम कसं केलं, हे कधीतरी तुम्ही जरूर समजून घ्या. आनंदाच्या आणि ज्यावेळी सत्ता आणि संपत्ती जवळ असते त्यावेळी घरामध्ये कलह होतो. जेव्हा गरिबी भूकमरी असते आणि गरिबीच्या काळामध्ये कोणाच जवळ काही नसतं, तेव्हा घरात आनंद असतो. दुसऱ्याच्या यशात सहभागी होणं हे खूप कठीण आहे. दुःखात सहभागी होणं सहज शक्य आहे. त्यामुळे चांगल्या दिवसामध्ये चांगलं राहणं हे खूप कठीण आहे आणि वाईट दिवसात चांगलं राहणं हे सहज, स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. आणि त्यामुळे येणारा हा जो काळ आहे याच्यामध्ये कधी कधी भीती जी वाटते की एवढा चांगला काळ आहे, एवढा अनुकूल काळ आहे, एवढी सत्ता आहे, मग या चांगल्या काळामध्ये आपल्या कार्यकर्ता म्हणून, आपली संघटना म्हणून, आपला विचार म्हणून आपण कसे राहू. आणि मला असं वाटतं की आपल्या याच जिल्ह्यातून, शहरातून रामभाऊ म्हाळगी एक उत्तम कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला. आणि रामभाऊ म्हाळगींनी असं सांगितलं आहे की आपला कुठलाही कार्यकर्ता पूर्णांक नाही आहे, आपण सगळे अपूर्णांक आहोत. समाजातल्या निर्णय स्तरातून सगळे चांगले वाईट लोक आपण पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून, नेते म्हणून स्वीकार करतो आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढवत नेतो आणि त्यांच्यातले दोष कमी होऊन त्यांना एक चांगला कार्यकर्ता बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या प्रक्रियेतून जे कार्यकर्ते ताहून सुलाखून बाहेर निघतात त्यांना स्वाभाविकपणे नेतृत्व मिळतं आणि त्या नेतृत्वापुढे पाहून कार्यकर्ते काम करत असतात.
पिढ्यानपिढ्या बदलल्यात, माणसं बदलली. कदाचित मी त्या काळात पहिल्यांदा ज्या कार्यकारिणीच्या बैठकीला आलो त्यावेळी प्रकाश जावडेकर आणि गिरीश बापट सोडल्यास मला नाही वाटत इथे कोणी असेल. आणि म्हणून त्याही परिस्थितीमध्ये आमच्यापैकी काही कार्यकर्त्यांना वसंतराव भागवत पाहायला मिळाले, आमच्यापैकी काही कार्यकर्त्यांना उत्तमराव पाटील पाहायला मिळाले, काही कार्यकर्त्यांना प्रमोद महाजनांबरोबर, गोपीनाथ मुंडेंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण आज अनेक कार्यकर्ते ज्यांनी आपल्या या पक्षाकरता परिश्रम केले, मेहनत घेतली आणि ज्यांच्या परिश्रमामुळे आपल्याला ही सत्ता दिसली, ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. आणि म्हणून स्वाभाविकपणे आपल्यावर जबाबदारी आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते स्वप्न बघितलेलं आहे, जो विचार बघितला आहे, जो ध्येय समोर बाळगलं होतं, ते आपण किती प्रमाणामध्ये पूर्ण करू शकलो आणि ते पूर्ण करण्यामध्ये आपल्याला अजून किती पुढे जायचं आहे. एका इंग्लिश साहित्यिकाने म्हटलं की एक स्पार्क निग्लेक्टेड बर्न द हाऊस. ठिणगी जर वेळीच विझवली नाही तर घर देखील जळल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांनी सांगितलं बूथ प्रमुख झाले पाहिजे, रचना झाली पाहिजे, कार्यकर्ते झाले पाहिजे, संघटना झाली पाहिजे, सदस्य झाले पाहिजे. हे सगळं आवश्यकच आहे, हे सगळं त्यांनी महत्वाचंच सांगितलं. पण कुठलीही लढाई जी असते ती किती सॉफिस्टिकेटेड वेपन आहे याच्या आधारावर लढली जात नाही. लढाई मनातून आणि हृदयातून लढली जाते. आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आदर्शवत मानतो. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा. म्हणजे कुठल्याही मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा आदर्श आमच्या जीवनात कोणीच नाही. आदर्श पिता, आदर्श राजा, सगळ्या बाबतीतच ते आदर्श होते. आणि त्यांचं एक उत्तम उदाहरण आहे पुण्याचं, की ज्यावेळी शिवशाहीवर आघात करण्याकरता आदिलशहाने शाहिस्ते खानची फौज पाठवली होती, त्याचं वर्णन इतिहासकारांनी खूप सुंदर केलेलं आहे. लाखोची फौज घेऊन खान आला. पुण्याच्या लाल महालामध्ये त्याचा पूर्णपणे सगळ्या सैनिकांचा, त्यावेळी सगळे लाखो सैनिक होते, तोफगाळा होता, सगळ्या प्रकारची शस्त्र होती. आणि त्यावेळी स्वाभाविकपणे जिजाऊंना असं वाटलं की हे संकट खूप मोठं आहे. आणि जसा शाहिस्ते खान आला त्याने अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली, लोकांवर अन्याय अत्याचार केले, लुटालूट सुरू केली, जाळपोळ सुरू केली. आणि आता या स्वराज्यावरचा सूर्य मावळणार अशा प्रकारची भावना जनतेमध्ये निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी रायगडावर विचार करत होते काय करायचंय. त्यावेळी जिजाऊंनी सांगितलं की राजे, संकट मोठं आहे. राजांनी विचार केला आणि आपल्या निवडक सहकाऱ्यांबरोबर, ज्याची संख्या 2 आकड्यात होती, रात्री त्यांनी लाल महालावर हल्ला केला आणि राजे डायरेक्ट शाहिस्ते खान ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी पोहोचले. राजांना पाहिल्यावर खान घाबरला आणि पळायला लागला. खिडकीतून उडी मारली राजांनी तलवार मारली, त्याचे बोटं कापल्या गेले आणि शाहिस्ते खानाने आपलं सैन्य वापस घेऊन पुन्हा एकदा शाहिस्ते खान आणि सगळे वापस गेले आणि स्वराज्यावरचं संकट टळलं. मी एवढा करता हे उदाहरण तुम्हाला सांगितलं की शाहिस्ते खानाबरोबर लाखोंची फौज होती आणि शिवशाहीमध्ये छत्रपती फक्त 15, 20, 25 आपल्या सवंगड्यासह लाल महालात घुसले होते. मला माहिती नाही, पण त्यावेळी त्यांनी शहाला, त्यांच्या सैनिकांना चकवण्याकरता बैलांच्या खांद्याला, शिंगांना त्यांनी ते मशाली बांधल्या होत्या. आणि त्यांना वाटलं की, फौजला वाटलं की शिवाजी महाराज तिकडे पळालेत. सगळ्या फौजा तिकडे गेल्या आणि महाराज निघून पण गेले, आले आणि निघून गेले. आणि निवडक सहकाऱ्यांनी खानाला वापस पाठवलं. या लहानशा घटनेतला अर्थ एवढाच आहे की लाखाची असणारी फौज जी होती, त्या फौजेमध्ये फौज होती, शस्त्रास्त्र होती, सगळ्या सॉफिस्टिकेटेड वेपन्स होते, सगळं काही होतं.
पण मनापासून हृदयापासून स्वराज्यावर जसं प्रेम करणारे शिवशाहीमध्ये सवंगडी शिवाजी महाराजांचे होते की आपल्या राजाकरता प्राण देण्याकरता चढावड होती, ते सवंगडी मात्र खानाच्या फौजेत नव्हते. आणि म्हणून 10-12 सवंगड्यांसहित त्यांनी खानाला पराभूत केलं. त्यामुळे येणाऱ्या काळामधली लढत, किती सरकारने चांगलं काम केलं, आम्ही किती रोड बांधले, किती पूल बांधले, किती नोकऱ्या मिळाल्या, किती उद्योग आलेत, हे सगळं महत्वाचं आहे. पण याहून सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की आपला कार्यकर्ता जो या ठिकाणी काम करणारा आहे त्यातही आज काळाप्रमाणे पुष्कळ बदल झालेला आहे. पक्षाचा विस्तार झालेला आहे, तो विस्तार गुणात्मकही झाला पाहिजे आणि संख्यात्मकही झाला पाहिजे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जुन्या कार्यकर्त्याबरोबर नवीन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. नवीन येणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जसं नवीन मुलगी आपल्या घरात आल्यानंतर त्या सून आणि सासऱ्याच्या मुखातून शब्द निघतात की आमची सून आमच्या मुलीसारखी आहे, तेव्हा त्या घरातल्या परिवाराच्या सुखाला काही अर्थ असतो. पण ज्या दिवशी येणाऱ्या सुनेचं आणि सासूचं भांडण रोज होणार असेल, तर बंगला जरी 1 लाख स्क्वेअर फूटचा असेल आणि लॉन जरी चांगली पाव एकराची असेल आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा असल्या आणि मर्सिडीज गाडी जरी किती असल्या आणि घरात जर आनंद नसेल, तर त्या साधनाला कुठलाही अर्थ उरत नाही, ते सगळे निरर्थक ठरतात. त्यामुळे ज्यावेळी सत्ता असते, ज्यावेळी यश मिळत असतं, ज्यावेळी आपण मोठ्या पदावर असतो, त्यावेळी परिवाराची आणि कार्यकर्त्यांची देखभाल ही जास्त चांगल्या रीतीने करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांना आपली संघटना, आपला विचार आणि आपला ध्येयवाद याच्याबद्दलचा विसर पडता कामा नये. आणि जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला नेहमीच हे कळलं पाहिजे की आपण काम कशाकरता करतोय. आणि म्हणून प्रत्येक कार्यकारिणीच्या बैठकीतून आपलं उद्दिष्ट काय, आपला ध्येयवाद काय, याची उजळणी आपण करत असतो. आणि म्हणून ही उजळणी आपण सगळ्यांनी 2 दिवस केलेली आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनेक आव्हानं आहेत आणि मी तर नेहमी म्हणतो की आव्हानांना घाबरून राहू नये. आव्हानं झेलली पाहिजे, लढाई पुढेहून केली पाहिजे, मागे पुढे नाही. गनिमी काव्यानी लढाई करेल ते एक तंत्र आहे. त्यामुळे अनेक वेळा लढाई कराव्या लागतील, काही वेळा स्वकीय देखील लढाई करता पुढे येतील, त्यांनाही पण लढाई करावी लागेल. आणि ही लढाई जर उद्दिष्टाकरता असेल, विचाराकरता असेल, तर लढाईत आपण निश्चितपणे जिंकू. पण ही लढाई लढत असताना आपल्या सैनिकांचं मनोबल, त्यांची व्हिजन, त्यांची शक्ती, त्यांची ताकद कशात आहे, हे सगळ्यात जास्त नेतृत्वाला देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपले कार्यकर्ते जे आहेत त्यांना आपण परिवार मानतो आणि आपल्या कार्यकर्त्यामधल्या सुखदुःखाशी आपण समरस होतो. एखाद्या कार्यकर्त्याला जर हार्ट अटॅक आला तर सगळी पार्टी अस्वस्थ होते आणि त्याचं ऑपरेशन कसं होईल याची चिंता करते. आणि त्याच्या मागे उभी राहिली तर तो कार्यकर्त्याला वाटतं की भारतीय जनता पार्टी माझा परिवार आहे, पण वय चांगलं आहे, उत्तम रीतीने काम करतो आणि जेव्हा संकटात सापडतो तेव्हा पक्षामधले कोणी नेतेही त्याला विचारत नाहीत, कार्यकर्तेही विचारत नाहीत. जेव्हा तो हताश होतो, निराश होतो, त्याचं मनस्वास्थ्य खराब होतं, तेव्हा तो कार्यकर्ता लढाई लढू शकत नाही. आणि म्हणून वाईट दिवसामध्ये मनोबल टिकवून ठेवणं सहज शक्य आहे, पण चांगल्या दिवसामध्ये मनोबल टिकवणं खूप कठीण आहे. आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आपल्याला देशामध्ये असे काही आपले प्रदेश आहेत की आपल्या संघटनेच्या विस्ताराला अतिशय चांगला असा गुणात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून वाढत्या प्रभावाच्या बरोबर आपल्या कार्यकर्त्यामधलं कार्यकर्ते पण जोपासण्यामध्ये आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. एकाने सांगितलं आहे की पॉलिटिक्स हा असा खेळ आहे की द्वेष, मत्सर, हेवा हे सगळे याचे नैसर्गिक गुण आहे. कोणी हेही म्हटलंय की राजकारण हा मूर्खांचा खेळ आहे. आणि त्यामुळे चांगले वाईट सगळ्या प्रकारची माणसं आहेत. पण सुरेश भटांची कविता सुंदर आहे, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा. या राजकारणाच्या अनेक रंगामध्ये रंगून जो माझा ओरिजिनल रंग आहे तो जर कायम राहणार असेल तरच आपण भविष्यामध्ये पुढे टिकणार आहोत.
आपला स्कूल ऑफ थॉट, आपला विचार, आपल्या जुन्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता म्हणून निर्माण केलेला आदर्श हा आपल्या नवीन कार्यकर्त्यांसमोर जाणार असेल तर निश्चितपणे आपल्या संघटनेचा पुढे विस्तारामध्ये अतिशय उत्तम प्रभाव निर्माण होणार आहे. पण आमच्यासारखेच प्रमुख कार्यकर्ते वागताना त्यांचं चालचलन, व्यवहार आणि चरित्रच वेगळं व्हायला लागलं तर नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटेल की हा पक्ष कसा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की येणारा जो नवीन माणूस आपल्या पक्षामध्ये आहे त्याला सामावून घेणं आणि त्याला सामावून घेत असताना आपल्या विचारा अनुकूल बनवणं. सगळेच काही भारतीय जनता पार्टीच्या विचारामुळे प्रभावितून आपल्याकडे आले असं नाही आहे आणि शक्य पण नाही आणि राजकारणात हे होतही नाही. जेव्हा दोन पक्षामध्ये पोलरायझेशन होतं आणि एक पक्ष जेव्हा जिंकतो आणि दुसरा पक्ष ज्याची संख्या कमी होत जाते तर साधारणतः सर्व पक्षामधली स्थिती असते की 10 ते 15% लोक विचाराकरता काम करणारे असतात आणि 50 ते 60% लोक असे असतात, मी त्यांना दोष नाही देत, की ते परिस्थिती बघून आपल्या व्यक्तिगत राजकीय जीवनात करिअर करण्याकरता कोणता पक्ष सोयीचा आहे आणि म्हणून तो पक्ष निवडतात. त्यात गैर नाही आहे, हे स्वाभाविक आहे. पण त्या येणाऱ्या कार्यकर्त्यावर पक्षाच्या विचाराचा आणि संघटनेचा प्रभाव पाडून जसे आपल्या जुन्या कार्यकर्त्यांची जीवनदृष्टी आहे, कार्यदृष्टी आहे, तशीच दृष्टी त्या कार्यकर्त्याची देखील निर्माण होऊ शकते. वसंतराव भागवतांनी अनेक लोक त्यांच्या काळात, उत्तमराव पाटील आपल्या पक्षामध्ये आलेत. तुम्हाला माहिती नसेल 1975 मध्ये ज्यावेळी इमर्जन्सी लागली आणि जेव्हा कोणी नेतृत्व नव्हतं तेव्हा महाराष्ट्रातल्या उत्तमराव पाटलांना अखिल भारतीय जनसंघाचं अध्यक्ष केलं होतं. हे कोणाला आठवत पण नसेल, परंतु मला विश्वास आहे की उत्तमराव पाटलांनी अतिशय कठीण काळामध्ये जनसंघाचं काम केलं. लक्ष्मणराव मानकरांनी कठीण काळात काम केलं आणि मला आठवतं की किती कठीण काळामध्ये या सगळ्यांनी काम केलेलं आहे. आणि असे अनेक कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य होतं की ते सगळेच काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून नाही आले. त्यातले अनेक कार्यकर्ते निरनिराळ्या पक्षातून आले आणि आपल्या पक्षात आल्यानंतर आपल्या पक्षातले ध्येयवादी कार्यकर्ते कसे असतात तसेच ते कार्यकर्ते बनले. म्हणजे परिघाचा स्पर्श जो आहे ह्याचा जसा परिणाम आहे तसा स्वाभाविकपणे आपल्या संघटनेचा आणि आपल्या कार्यकर्त्यांचा परिणाम त्यांच्यावर झाला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जर गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर संघटनशास्त्राच्या आधारावर असणारी जी संघटना आहे ती मजबूत केली पाहिजे. आणि मी नेहमी आग्रहाने सांगतो की संघटना ही खूप सत्तेमध्ये आपण कामं करू केलीच पाहिजे, पण ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स. व्यक्तिगत मानवीय संबंध हे संघटनशास्त्रामध्ये सगळ्यात मोठी ताकद असते. आणि त्यामुळे अनेक नेते देशामध्ये असे आहेत की अनेक हवा निर्माण होतात आणि जातात, पण ते नेते पडत नाहीत. ते मजबूत उभे असतात कारण त्यांचे रूट्स जनतेमध्ये, जनमानसामध्ये खोलवर रुतलेले असतात आणि ते खोलवर सहज रुतल्या जात नाहीत. तर आपल्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी निरनिराळ्या जात, पंथ, धर्म, भाषा, भेद हे सगळं असतानाही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून, आपल्या संबंधातून संबंध जोपासून ते मोठे रूट शेवटपर्यंत जाऊन ते कार्यकर्ते सांभाळत असतात. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली संघटना ही कशी गुणात्मकरित्या त्याची वाढ होईल आणि येणारं युद्ध जे आहे त्याच्याकरता सगळे वेपन्स आपले अध्यक्ष, मुख्यमंत्री तुम्हाला देतीलच, पण त्यातलं मन जे आहे ते तुम्हाला तुमचं घडवायचं आहे आणि ही लढाई मनापासून लढायची आहे, तेव्हाच आपला विजय निश्चित होणार आहे. इंग्लिशमध्ये 3 शब्द आहेत: कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन. सहकार्य, समन्वय आणि संवाद. खरोखर आपल्याला आपल्या पक्षामध्ये आपण अभ्यास वर्ग घेतो, प्रशिक्षण वर्ग घेतो. मला संधी मिळाली माझ्या आयुष्यामध्ये विद्यार्थी परिषदेत काम करण्याची आणि विद्यार्थी परिषदेमध्ये त्यावेळी मदनदासजी, बाळासाहेब आपटे, सदाशिवराव देवधर आणि त्या काळामध्ये खरोखर आमच्या अभ्यास वर्गातून, प्रशिक्षणातून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ओरिजिनल या गोष्टी माहिती नव्हत्या, यांना व्यक्तिमत्वामध्ये होत्या, सामान्य कार्यकर्ते होतो.
आणि त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मला एकाने विचारलं की चांगलं होण्याचा मार्ग काय, ते म्हटलं सोपा मार्ग एवढाच आहे की आपल्या बाजूला जे मोठे आणि लहान चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचे चांगले गुण जर आढळले तर प्रचलित भाषेमध्ये त्यांच्या चांगल्या गुणाची कॉपी बिनदिक्कत केली पाहिजे आणि हे करण्यामध्ये काही अडचण नाही आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, मी नेहमी लक्षात ठेवली की दुरून जी माणसं खूप मोठी दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ती समजत होते तेवढी मोठी नाहीत, ती खूप लहान आहेत. आणि दुरून जी माणसं खूप लहान दिसत असतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येते खूप मोठी आहेत. आणि म्हणून चांगुलपणा हा केवळ मोठ्या नेतृत्वाजवळ असं नाही, मोठ्या नेत्यांजवळ चांगल्या गोष्टी आहेतच, पण लहान कार्यकर्त्यांजवळ देखील चांगल्या गोष्टी आहेत. आणि जे जे चांगलं असेल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हाच सामान्य कार्यकर्त्यामध्ये बदल करण्याचा चांगला मार्ग आहे. आणि म्हणून याकरता आपला एक दुसऱ्यामध्ये आपली टीम कशी आहे, आपल्या प्रदेशाची टीम चांगली असेल, जिल्ह्याची टीम चांगली असेल, विधानसभा क्षेत्रे चांगले, गावाची चांगली असेल, त्यामध्ये आपापसामध्ये समन्वय आहे की नाही. नाही तर पुणे मुंबईमध्ये डेक्कन क्वीनमधून अनेक वेळा आकर्षण आम्ही त्यावेळी प्रवास करायचो, त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये त्याला डबल इंजिन लागायचं. पण ते इंजिन असं होतं की ते पुढचं इंजिनही खिचायचं आणि मागचं इंजिन पण खिचायचं, त्या गाडीला ताकद द्यायचं आणि मग गाडी चढायची. पण कधी कधी विचार असा यायचा की एक इंजिन एका दिशेने खिचताना एक इंजिन एका दिशेने खिचताय तर काय होईल, गाडी आहे तिथेच थांबेल. त्यामुळे गावातले, शहरातले, जिल्ह्यातले आणि राज्यातले इंजिनांच्या दिशा कशा आहेत हाही प्रश्न महत्वाचा आहे. त्या दिशा एका दिशेने असल्या पाहिजे आणि एका दिशेने असल्यानंतर जो एक नेता बोलेल तेच सगळ्यांनी बोललं पाहिजे. त्याची विजन एक आहे आणि आपली विजन वेगळी आहे, तो एक सांगतो आपण दुसरं सांगतोय तर गडबड होईल. तुम्हाला जर सुचवायचं त्याला सांगितलं पाहिजे की माझ्या मनातल्या 4 गोष्टी याही आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये व्यक्तिगत संबंध जे आहेत, पारस्परिक संबंध जे आहेत, त्यातलं सहकार्य, सौहार्द आणि समन्वय हा मनाच्या प्रेमापासून अगदी जीवापासून किती आहे हे देखील वेपन्स आणि लढाईच्या वेळी किती शास्त्र महत्वाचं आहे, लढाई करता शस्त्र महत्वाची आहेत, पण त्याहीपेक्षा मानसिक स्थिती आणि त्यातलं सौहार्द, प्रेम आणि त्याच्या मनातली प्रेरणा देखील त्याहीपेक्षा जास्त महत्वाची आहे. आणि विशेषतः जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा घराचे वासे फिरतात. मी एका प्रसिद्ध परिवाराच्या पार्टनरशिपमध्ये बसलो होतो, खूप करोडोची प्रॉपर्टी होती आणि मी त्याचा प्रमुख होतो. तेव्हा मी गमतीने त्यांना म्हटलं की तुम्ही आयुष्यात काहीच नसतं कमावलं, तुमच्या मागे या झंझटी नसत्या लागल्या. तेव्हा गोष्ट खरी आहे, घर नसतं तर घराची वाटणी करायची वेळ आली नसती, संपत्ती नसती तर संपत्ती वाटण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जेव्हा घर छोटं होतं, जेव्हा घरामध्ये रस्त्या कॉर्पोरेशनच्या नळावरून पाणी आणायची व्यवस्था होती, घरामध्ये झोपायला जागा नव्हती, घरामध्ये एकच बाथरूम होती, एकच लॅट्रिन होता, समोर ठेवायला स्कूटर सायकल ठेवायला जागा नव्हती, 2 वेळची खायची सोय नव्हती, तेव्हा घरात आनंद होता, समाधान होतं. आणि जेव्हा घरामध्ये घर मोठं झालं, बंगला मोठा झाला, परिस्थिती बदलली, मुलं शिकले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, त्यांचं लग्न झालं, परिवार मोठा झाला, सुना आल्या आणि मग घरामध्ये कली घुसला आणि घरामध्ये कलह सुरू झाला, एकमेकाची तोंड पाहणं बंद झाली. तेव्हा आई वडिलांनी म्हटलंय का घराला पुन्हा सुखासनी जायचं असेल तर एकच काम आहे, पुन्हा एकदा परमेश्वरा हे सगळं घेऊन जा आणि पुन्हा एकदा गरिबीच मला पाठव, तेव्हाच आम्हाला आनंद मिळेल, तोपर्यंत मिळणार नाही. पण हे त्यांचं म्हणणं योग्य नाही आहे. आपल्याला असं घर निर्माण करायचं आहे की जे गरिबीत असतानाही चांगलं होतं आणि अनुकूल परिस्थितीत देखील घरात आनंद असणारं आदर्श घर झालं पाहिजे, हाच आपला ध्येयवाद आहे. आणि याचे घटक तुम्ही आहात, स्टेक होल्डर्स आहात. त्यामुळे घराच्या भविष्याशी तुमचा सगळ्यांचा संबंध आहे. आणि म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या मनापासून सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात तेव्हा तुम्ही चांगलं वागता, यात आश्चर्य नाही आहे, यात काही आश्चर्य नाही आहे.
पण तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी एकामागून जेव्हा एक होतात तेव्हा तुम्ही चांगलं वागता. हे चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. या पक्षात कोणाच्या मनाप्रमाणे काही होत नाही, हे मी खात्रीने सांगतो. कारण मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. ही पार्टी ना अटल बिहारींच्या तंत्रांनी चालली, ना अडवाणींच्या तंत्रांनी चालली, ना माझ्या तंत्रांनी चालली, ना अमित शहाच्या तंत्रांनी चालली, ना नरेंद्र मोदींच्या तंत्रांनी चालली. कोणी मुख्यमंत्री बनला त्याला सगळे निर्णय, असं काही होत नाही. त्यामुळे ही पार्टी ही हिचं एक वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे काही बाकीच्या पार्ट्या अशा आहेत त्या पारिवारिक पार्ट्या आहेत. मुलगा मुलगी पुतण्या, बाप लेक बायको परिवार. या पार्टीमध्ये असं नाही आहे. ही पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे या पार्टीचं कॅरेक्टर इतर पक्षापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून त्या पक्षाचं जे कॅरेक्टर आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही पार्टी कधीच कोणाची नाही झाली आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या पार्टीमध्ये सामूहिकरित्या एकमेकाला सहकार्य करून आपसात सौहार्द समन्वय ठेवून आणि आपल्याला उद्दिष्ट ध्येयवाद जो समोर सांगितलं तिथपर्यंत पोहोचणं हे सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याकरता मिशन आहे आणि ते करण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण विचार केलेला आहे आणि पुढे जातात. ही आनंदाची गोष्ट आहे. मला 2-3 गोष्टी फक्त सुचवायच्या आहेत. महाराष्ट्राने अनेक चांगल्या योजना आखलेल्या आहेत आणि यातल्या 2 चांगल्या योजना ज्या मला विशेष रूपाने आवडल्या, ज्याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आपल्या मंत्र्यांना धन्यवाद देईन, की एक म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी समस्या फक्त पाण्याची आहे आणि महाराष्ट्राचं भविष्य बदलवणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाणी उपलब्ध करणं. देशामध्ये 46% इरिगेशन आहे, सिंचन आहे. सगळ्यात कमी सिंचन झारखंडमध्ये आहे 5.6%. महाराष्ट्रामध्ये 18.6% आहे आणि आज बाकीच्या याच्यात पंजाब आणि हरियाणामध्ये 96 आणि 98% आहे. आणि पाण्याची समस्या ही संपूर्ण देशाची समस्या नाही आहे. पाण्याची समस्या जी आहे ती महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा बुंदेलखंड. आणि आपल्या देशामध्ये जेवढं पाणी पडतं त्यातलं 10 ते 15% पाणी हे तलाव आणि डॅममध्ये आपण अडवून ठेवतो आणि 10 ते 15% पाणी जमिनीमध्ये कॉन्झर्वेशन होतं आणि 70% पाणी समुद्रात वाहून जातं. आणि म्हणून आपल्याला धरणंही बांधली पाहिजे, तलावही निर्माण केले पाहिजे, तलावाचंही खोलीकरण केलं पाहिजे, नद्याचंही खोलीकरण केलं पाहिजे. आणि हे जे जलशिवारासारख्या ज्या योजना महाराष्ट्राने एक चांगला आदर्श निर्माण केला, या योजनेतून महाराष्ट्रातलं सिंचन कुठल्याही परिस्थितीत 50%च्या वरती आपण नेलं पाहिजे. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातलं सिंचन 50%च्या वरती जाईल त्या दिवशी महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि पुणे मुंबईचे जे अर्बन प्रॉब्लेम्स आहेत झोपडपट्ट्यातले, हे प्रॉब्लेम सुटतील, कारण कोणीही रोजगाराकरता मुंबई आणि पुण्याकडे येणार नाही. आणि या पाण्याच्या प्रश्नाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे जलशिवाराची जी योजना ठेवली, मी स्वतःही पण यात काम करतो अनेक वर्षापासून. चित्र बदललं, गावं बदलली, सोशो इकॉनॉमिक सिनेरो बदलला. आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते म्हणून एवढा जर संकल्प केला की आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये कुठे ना कुठे नदी आहे, नाला आहेच, त्याचं खोलीकरण करू आणि ज्या ठिकाणी पाणी अडवू, आणि हे जर पाणी अडवण्याचं काम आपण जर केलं तर मी तुम्हाला सांगतो आपल्या गावाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आपल्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये मदनलाल धिंगरा नावाचे क्रांतिकारक आहेत ज्यांचा इतिहास आपण वाचला आहे. ते नेहमी असं म्हणायचे की सगळे हिंदुस्थानी जर एका वेळी थुकले तरी इंग्रज वाहून जातील, पण ती वेळ कधी आली नाही. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक पंचायत समिती सदस्यांनी ठरवलं की माझ्या गावामध्ये मी जलसंवर्धनाचा कार्यक्रम करीन,
प्रत्येक आता आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक ब्रिज कम बंधारा बांधला पाहिजे. मागे उमा भारती जी मुंबईला आल्या आणि आपलं हे पहिलं सरकार आहे की ज्या सरकारने 80,000 कोटी रुपये पहिल्या वेळी वित्तमंत्र्यांनी बजेटमध्ये ठेवले आहेत. AIBP मध्ये असणारे जे राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याकरता 80,000 कोटी रुपये 4 वर्षात आपण खर्च करणार आहे. 80,000 कोटी. आणि या मध्ये 28 प्रकल्प, 28 की 29 किती, 28 प्रकल्प महाराष्ट्राचे आहेत. आणि मी उमा भारतींना विनंती केली की लातूरला पाणी गाडीने चाललंय, आम्ही पाण्याची समस्या आहे, शेतकरी आत्महत्या करून राहिले आहेत. तुम्ही महाराष्ट्राचा वेगळा विचार केला पाहिजे. देवेंद्रजींनी केला, गिरीश महाजनांनी त्यांना केला, त्यांनी आता या बाबतीत मदत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर यातला महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि दुसरा ऐतिहासिक निर्णय जो केलेला आहे तो प्रधानमंत्री सिंचन योजना, की आपण डॅम बांधलेला आहे पण कॅनॉल सिस्टीम नाही आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची योजना तयार झालेली आहे. आणि आता इथपर्यंत विचार केला आहे की कॅनॉलच्या ऐवजी पाईपलाईनमधून पाणी देता येईल का, आणि त्यामुळे आहे त्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा. त्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत दरवर्षी 20,000 कोटी म्हणजे 3-4 वर्षात ती 1 लाख कोटी होणार. आणि हे 1 लाख कोटी AIBPचे, हे 2 लाख कोटी रुपये जे आहेत हे जर पूर्णपणे योग्य प्रकारे खर्च झाले तर या देशामध्ये 2 कोटी हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. 2 कोटी हेक्टर. आणि ज्यातून आपलं कृषी उत्पादन जे आहे हे दुप्पट होऊ शकतं. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या विकासामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आली पाहिजे. काल प्लॅनिंग कमिशनतर्फे प्रधानमंत्र्यांनी PMO मध्ये एक प्रेझेंटेशन ठेवलं होतं आणि त्या प्रेझेंटेशन 3 तास चाललं. आणि रोड सेक्टर आणि शिपिंग, वॉटरवेज या संबंधी पण चर्चा होती की देशामध्ये आपलं वैशिष्ट्य आपल्या सरकारचं सगळ्यात काही असेल तर रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था हे आपल्या सरकारचं सगळ्यात मोठं आर्थिक धोरण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणायचे की वी वॉन्ट मॅक्झिमम प्रोडक्शन. पण महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलं की वी वॉन्ट मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स. जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे आणि हे आपण करू शकतो. मी माझ्या विभागामध्ये एक टार्गेट ठरवलं. कठीण आहे ते, पूर्ण होईल की नाही मला माहिती नाही. पण ठरवलं की 5 वर्षामध्ये 25 लाख कोटी रुपयाची कामं करायची, 4 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करायचा आणि 2 ते 3% GDP देशाचा वाढवायचा. आता हे एवढं मोठं टार्गेट पूर्ण करणं हे कठीण आहे पण अशक्य नाही आहे. आता मी 2.5 लाख कोटी रुपये पहिल्या 2 वर्षात कामं दिली. आता या 26 मे पासून या 26 मेला 5 लाख कोटी रुपयाची कामं करायची आहे. पैशाची कमी नाही आहे, टेक्नॉलॉजी कमी नाही आहे, भरपूर पैसा आहे. म्हणजे फायनान्शियल मॉडेल एखाद्या वेळी सांगेन मी कसं आहे, त्यात काही अडचण नाही आहे. पण या प्रकारचा माइंड सेटअप तयार करून ही कामं ग्रामीण क्षेत्रात जास्त झाली तर निश्चितपणे देशाचं भविष्य बदलण्यामध्ये मदत होणार आहे आणि देश बदलतोय. पण या प्रकारचा माइंड सेटअप तयार करून ही कामं